जय जय रामकृष्ण हरी. लक्षात घ्या, चांगलं बोला, चांगलं ऐका आणि चांगलं पहा. हे गांधीजींनी सांगितलेले अनमोल शब्द आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत. याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्या त्याच्या मागे बोलण्यात वेळ वाया घालवू नका. मी म्हणते एवढा वेळ मिळतो कुठून? आणि वेळ आहे ना, तर मग बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. दुसरं करता कशाला काय हो? आणि लक्षात ठेवा, आपण जे करतो ना, हे असं आहे, ते तसं आहे, हे आपल्याला इथंच फेडायचं आहे. एक महाराज असे रस्त्याने चालले होते आणि एक बाई रस्त्याच्या कडेला काहीतरी काम करत होती. आणि त्यांनी पाहिलं, महाराज भर उन्हात रस्त्यावरून चालत आहेत. दुपारची वेळ होती. ती बाई म्हणाली, महाराज या, थोडा वेळ बसा, पाणी घ्या. महाराज आले, बाईने पाणी दिले आणि बाई म्हणाली, आता थांबा, जेवण करूनच जावा. बाईने आग्रह केल्यामुळे महाराज जेवायला नाही म्हणू शकले नाहीत. बसले जेवायला. बिचाऱ्या बाईने जेवायला काही गोड केलं नव्हतं. तिला वाटलं महाराज जेवायला बसलेत, काहीतरी गोड असावं. म्हणून शेजारच्या बाईकडे गेली आणि म्हणाली, अगं काही गोड केलं असेल तर दे मला, महाराज जेवायला बसलेत आणि मी काही गोड केलेलं नाही. ती बाई म्हणाली, अगं आत्ताच मी बासुंदी केली आहे, घेऊन जा. त्या बिचारीने बासुंदी आणली. महाराज बसले आणि लगेच मेले. आता हे प्रकरण गेलं पुढं, म्हणजे चित्रगुप्तांकडे. यमाने विचारलं, नेमकं काय झालं ते सांगा. तेवढ्यात गल्लीतल्या 2 बायका गप्पा मारत होत्या आणि त्या म्हणाल्या, महाराज बिचारे त्यांचे चालले होते. हिने ना प्लॅन करून मारले आणि हिने एकटीने नाही बरं का, तर दोघींनी मिळून प्लॅन केला होता. यांच्या या गप्पा चालल्या होत्या आणि ज्यावेळी सगळी इन्व्हेस्टिगेशन झाली त्यावेळी यमाच्या लक्षात आलं की नेमकं प्रकरण काय होतं आणि प्रकरण काहीतरी वेगळंच होतं. ज्यावेळी ती बाई बासुंदी घेऊन येत होती त्यावेळी नेमकी वरून घार चालली होती आणि घारीच्या तोंडात साप होता. सापाच्या तोंडातलं विष बरोबर त्या बासुंदीत येऊन पडलं होतं आणि म्हणून महाराज मेले. हे जेव्हा यमाने चित्रगुप्ताला सांगितलं, मग विचारलं, हे पाप नेमकं टाकायचं कोणाच्या नावावर? त्या घारीच्या नावावर टाका. तिला तीच वेळ मिळाली होती का? ते म्हणाले, तिचं काय, ती आपलं तिचं भक्ष्य घेऊन चालली होती. मग सापाच्या टाका, त्याला बरं विष वाटीतच टाकायचं होतं. मग ते म्हणाले, अहो ते तरी त्याचा जीव वाचवायचा प्रयत्न करत होतं. मग जिनं जेवायला बोलवलं तिच्या नावावर टाका. महाराज चालले होते गप, हिला काय पडलं होतं त्याला जेवायला बोलवायचं? मग म्हणाले, अरे तिने तर बिचारीने महाराजांना जेवायला बोलवलं होतं. मग जिने बासुंदी दिली तिच्या नावावर टाका. नाही म्हणाले, तिच्या नावावर पण नाही टाकायचं. मग चित्रगुप्त म्हणाले, मग हे पाप टाकायचं तर कोणाच्या वाट्याला? त्या दोघी नाही का बोलत होत्या? हळूच यमाने उत्तर दिले, काय घेणं आहे का? काय घेणं नाही, काय देणं नाही, काय माहीत नाही, पण हिनं केलं असं आणि तिनं केलं तसं. उगाच का आपण आपला वेळ वाया घालवतो? वेळ आहे ना, तर मग भगवंताचं नामस्मरण करा. तुम्हाला वेळ आहे, कोणाच्या तरी विषयी चांगला भाव तुमच्या मनात येऊ द्या. हे जग लहरींनी बनलेले आहे. जो विचार तुम्ही करता त्याच लहरी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. ज्ञानेश्वरांनी उगाच नाही सांगितलं, ऋणू झुनू रे भ्रमरा. इकडे तिकडे पळणाऱ्या मनाला ज्ञानेश्वरांनी सांगितले, बाबा रे तू स्थिर हो. आणि कुठे स्थिर हो? तर चरण कमळ दळू रे भ्रमरा. संतांच्या चरणाला येऊन स्थिर हो. पण आमचं मन असलं आहे ना की काही केलं तरी ते स्थिर होत नाही. ते सहजासहजी थाऱ्यावर येत नाही आणि कुठून कुठे मन जाईल हे सांगता येत नाही. संत बहिणाबाई म्हणतात, मन वढाय त्याला कितीही हाकला ते परत इथंच येतं. आणि म्हणून नामस्मरण करणे हा एकच उपाय आहे मन स्थिर करायसाठी. आता तर नामस्मरण करायची सुद्धा स्पर्धा चालू आहे. मला सांगा, नामस्मरण कोणासाठी करायचं? ते आपण स्वतःसाठी करायचं. आपलं चित्त शुद्ध व्हावं, आपलं मन स्थिर व्हावं आणि शुद्ध अंतकरणाने आपल्याकडून चांगले काम घडावे म्हणून नामस्मरण आहे.
एक गंगा नावाची गवळण होती. ती महाराजांकडे दूध द्यायला जायची आणि ती काठोकाठ माप भरून द्यायची. एक थेंबभर सुद्धा जास्त नाही किंवा कमी नाही. आणि आपलं लक्ष कशाकडे असतं? दूधवाल्याच्या मापाच्या वरच्या दुधाकडं. गंगाने कधी थेंबभर सुद्धा दूध जास्त सोडलं नाही. महाराज झाडाखाली माळ जप करत बसले होते आणि तेवढ्यात महाराजांचा शिष्य गंगाकडे दूध घ्यायला आला. दररोज सारखं माप काठोकाठ भरून दिलं. थेंबभर जास्त नाही की कमी नाही. तेवढ्यात गल्लीतल्या एका मुलाने गंगाला हाक मारली, "ए मावशी, मला जरा दूध देशील का ग?" मग गंगा लगेच म्हणाली, "दूध पाहिजे, जा मटकं घेऊन ये." तिने पार सांडेपर्यंत मटकं भरलं. ते पोरगं ते घरी घेऊन निघालं. मग गंगा म्हणाली, "घरी न्यायला पाहिजे? हे पिऊन घे, घरी न्यायला मी तुला दुसरं देते." त्याने मटकंभर दूध पिऊन घेतलं आणि दुसरं मटकं घरी घेऊन नेलं. आता मात्र महाराज चिडले. ते म्हणाले, "गंगा, मी तुला पैसे देतो तरी सुद्धा तू एक थेंबभर सुद्धा दूध मला जास्त घालत नाही. आणि ह्या पोराने तुला मावशी म्हणून काय हाक मारली आणि तू त्याला प्यायला वेगळं, घरी न्यायला वेगळं दूध दिलंस." अडाणी गंगा महाराजांना म्हणाली, "महाराज, पैसे देणे आणि पैशांच्या बदल्यात दूध देणे हा व्यवहार झाला. त्याने मला मावशी म्हणून हाक मारणं हे प्रेम झालं. त्यात कसलं आलंय मोजमाप? प्रेमात आणि भक्तीत मोजमाप नाही. आणि महाराज, तुम्ही तर नामस्मरण सुद्धा मोजून करता." अडाणी गंगा, आपण शब्द मात्र खरे. आता तर बॅनर आले, 101 वेळा नामस्मरण. कोणाला दाखवायचं आहे? सुख हे दाखवायची गोष्ट नाही. आनंद हा दाखवायचा नाही. ते आपल्या मनात. आणि नामस्मरण आपल्याला त्यासाठी करायचं आहे. मला वाटतं आपण या गोष्टीचा विचार करायला हवा. ज्या दिवशी आपल्याला आपल्या मनाला स्थिर करता आलं ना, त्या दिवशी आपलं जगणं सुंदर होऊन जाईल. आमच्या सर्व दुःखाचं कारण काय असेल तर तो आहे आपला अहंकार. आणि हे तुकोबांना कळालं म्हणून तुकोबा म्हणतात, "अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, आणि अहंकार आला तुका म्हणे वाया गेला." किती साध्या वाक्यात तुकोबांनी आपल्या जगण्यातला राम सांगून टाकलेला आहे. अहंकार आला की आपण वाया गेलो असं समजायचं. अहंकार गेला की आपला देव झाला असं समजायचं. रावण सुद्धा कमी हुशार नव्हता, पण केवळ आणि केवळ अहंकार त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरला. रावण तर शूरवीर होता, शंकरांचा भक्त होता, पण रावणाला त्याचा अहंकार टाळता आला नाही, मनातला लोभ सोडता आला नाही, म्हणून रावण वाया गेला. आणि राम प्रचंड अवधारी आहे, थोडा सुद्धा अहंकार नाही. रावणाला जेव्हा रामाने मारले होते तेव्हा रावणाची पत्नी मंदोदरीला प्रश्न पडला, असा कोण आहे राम ज्याने दशावतारी रावण याला मारलं? आणि असा कोण राम आहे हे पाहायला मंदोदरी गेली. राम असे वटवृक्षाखाली बसले होते. मंदोदरी त्याच्या मागून गेली आणि कोणीतरी स्त्री आहे, तिची सावली फक्त अंगावर पडली तर लगेच राम उठून उभे राहिले, हात जोडले आणि राम म्हणाले, "आपण कोण आणि येण्याचे कारण काय?" मंदोदरी म्हणाली, "मी दशावतारी लंकेश रावणाची पत्नी आहे आणि मी पाहायला आली आहे की राम कोण आहे ज्याने रावणाला मारलं आहे." पण प्रभू, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. वल्कल परिधान केलेल्या सीता मायेला उचलून नेण्याचा मोह ज्याला टाळता आला नाही तो रावण कुठे? आणि परस्त्रीची नुसती सावली अंगावर पडली तर उठून उभा राहून हात जोडणारे राम कुठे? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असं मंदोदरीने म्हणाली.
म्हणून आपल्याला अहंकार सोडता आला पाहिजे. ज्या दिवशी अहंकार गेला त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल. म्हणून मला सांगायचं आहे, अहंकार जाऊ द्या, एकमेकांच्या मदतीला धावून जा आणि त्याच्यासाठी स्वतःचं अंतःकरण शुद्ध ठेवा आणि शुद्ध अंतःकरणासाठी चंचल मनाला कुठंतरी आवर घाला. आणि चंचल मनाला आवर घालायचा असेल तर चरणकमळ हा एकच उपाय.